वाल्मिकी म्हणे दृढ धर्मे लागून चित्त द्यावे श्रवणे आपण हरिने अप्सरा विमोचन लक्ष्मी लागून कथियले. मग आत्ताच्या गाद्यामध्ये वाल्मिकी ऋषी बोलतोय दृढ धर्म्याला का लक्ष्मीनी भगवंतानी लक्ष्मीने सांगितलं का एका अप्सरेमुळं या भूतनीचा काय झालेला आहे, उद्धार झालेला आहे. ते ऐकून ते क्षीराब्दी सुद्धा म्हणे स्वामी भगवंता तुम्ही अप्सरा विमोचन कथा मद तत्वता कथियली. मग आत्ताच्या गाद्यामध्ये तुम्ही म्हटलं मला एका अप्सरा होती तर ती भूतीन झालेली होती तर तिचा उद्धार झाला हे मी ऐकलेलं आहे. आता अधिक मासाचे स्नानाचे फळ पुनरपी मद सांगा सकळ ऐसे ऐकून तमान निलो बोले तत्काल ऐकाते. मग अधिक महिन्यामध्ये आंघोळ किती दिवस करायची, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस महिनाभर, त्याचं फळ काय आहे ते मला कृपा करून तुम्ही सांगा. हे प्राणप्रिय क्षीराब्दी कुमारी जो अधिक मासे नित्य स्नान करी तयाच्या सर्व पापाची भुरी होते निर्धारित तात्काळ. अधिक महिन्यामध्ये जर 1 दिवस आंघोळ केली तरी आपल्या पापाची काय होईल, भुरी. भुरी म्हणजे नाश. आणि तो कदा न होईल कष्टी पुन्हा यमपुरी न करे तयाची दृष्टी सर्व कार्य साधते सृष्टी आणि मनस्तुती होय पै. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. नुसती आपल्याला ब्रह्मगिरीला दृष्टी जरी पडली तरी त्याला यमपुरी होणार नाही. तसं या अध्यायामध्ये आपण अधिक महिन्यामध्ये 1 दिवस जरी आंघोळी पडली तर केली तर यमपुरीची दृष्टी आपल्याकडे पडणार, यमाच्या दूतांची. जो करे अधिक मास स्नान तया सर्व देव होते प्रसन्न आणि त्याने सर्व तीर्थवागण केले ऐसे होत असे. मग या अधिक महिन्यामध्ये जर आपण आंघोळ केली तर सर्व देव प्रसन्न होतील आणि सर्व तीर्थ केल्याचं पुण्य आहे. सूर्योदय अधिक मासे जो विधियुक्त करे स्नानासे द्वादश स्नानाचे त्याची फळ लाभते निसंशय. मग आता तुम्ही 12 आंघोळ्या करा, 3 करा, 4 करा, 5 करा तरी सगळे आपल्याला कार्य साधलं जाईल असं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये संशय ठेवण्याचा प्रश्न येत नाही. आई मी 12 दिवस केली, मी 1 दिवस केली. 1 दिवस करा, 12 दिवस करा, महिनाभर करा, सर्व फळ एका दिवशी मिळालं जातोय. गरम पाणी पिल्यावर जास्ती सूर्योदय अधिक मासे जो विधियुक्त करे स्नानासे 12 स्नानासे फळ लाभते निसंशय. म्हणजे तुम्ही म्हणत असाल केव्हाही करायचं नाही आहे, सूर्योदयाच्या आत आंघोळ व्हायला पाहिजे, सूर्याला काया दाखवायची नाही असं सांगितलेलं आहे बाईने आणि पुरुषांनी. जो भक्तीने हरी तुष्ट्यर्थ मल्लिन्मूल्य स्नान करीतो थततो तया महातीर्थ स्नान जनितो फळ येतात लाभते. मग तुम्ही बावडीन करा, तऱ्यान करा, समुद्रान करा, नदीन करा, डबक्यान करा, पण कुठेही करा पण सूर्योदयाच्या आत. अधिक मासे गंगोदक स्नान सर्व सार्थकामध्ये होय म्हणून अनेक विधी प्रयत्न करून त्याचे सकळे आचरावे. सूर्योदयाच्या आत गंगेमध्ये स्नान केलं तर सार्थक मध होतोय. ज्या ज्या देवाच्या तुष्ट्यर्थ साचे ज्या ज्या काली स्नान करावायचे ते एक करिता अधिक मासीचे सकळ देव संतोषती. सगळे संतोषती म्हणजे 1 आंघोळ करा अधिक महिन्याची तरी 33 कोटी देव प्रसन्न होतील. अधिक मासे प्रयागे स्नान करुणी माधवाचे घेता दर्शन सकळ पापे दग्ध होऊन मम सालोक्य लाभते. अधिक महिन्यामध्ये आंघोळ करा आणि शंकराचं माधवाचं काय करा दर्शन घ्या. सालोक्य म्हणजे वैकुंठाला जातोय. अनंत पापे केले असता तरी अधिक स्नानाचे त्वरित त्या पूर्व पापापासून मुक्त होते जाणं निश्चय. अनेक तुम्ही काय पाप केलेले असतील, अनेक तीर्थ केलेले असतील, पण अधिक महिन्यामध्ये जर केलं नसेल 1 दिवस तर सगळं व्यर्थ आहे, फुकाट आहे असं सांगितलेलं आहे. अधिक मासा माझी नरी स्नान करिता सरस्वती तिरी 1000 जन्मीचे पापे सारी शस्त्रवाटा पळतातील. 1000 वाटा आपली पाप काय केली जातील, पळाली जातील. अधिक महिन्यामध्ये स्नान केलं तर सरस्वती नदीच्या तीरावर. मग चंद्रग्रहण सूर्यग्रहण समयी कोटी गोदानाचे जे पुण्य होई त्याचे अधिक मासी शुद्ध ठाई स्नान करिता पाविले. चंद्रग्रहण सूर्यग्रहण कोटी दान केल्यात त्याचं फळ नाही आहे, पण या अधिक महिन्यामध्ये शुद्धोदक स्नान केलं तर सगळं आपण दान केल्याचं पुण्य आहे. कुरुक्षेत्रादे तीर्थे सतत
स्नान करिता जे फळ प्राप्त आणि लक्ष विप्रा तृप्तीपर्यंत सुभोजन देता पुण्य जे. बरंचसं या वर्णन केलेलं आहे का अधिक महिन्याला महत्त्व आहे. तुम्ही अनेक महिन्यामध्ये काही केलेलं असेल त्याला महत्त्व नाही आहे. आणि अधिक महिन्यामध्ये एक ब्राह्मणाला सुभोजन घाला तर आपण सगळं पुण्य केलं असं आहे. त्याचे अधिक स्नानेशी प्राप्त वये मानवांशी आणि घृत मधु पायसान्याशी पित्रांशी तर्पिले होय पय. घृत म्हणजे तूप जर ब्राह्मणांना दिलं तर आपले मेलेले पितर काय होतील, तृप्त होतील असं सांगितलेलं आहे. मल्लिमल्ल स्नान पुण्याने देवत्व लाभते देवाकारणे तैसे ऋषी देवशदाने विमल स्नाने घडले. जो महामूर्ख मानव कोण अधिक मासे न करी स्नान तो घोर संसार नरकातून मुक्त न होय कदापि. मग महामूर्ख मानव समजलं का आंघोळच करत नाही आहे या महिन्यामध्ये तर त्या संसारातून घोर संसारातून कधी त्याची मुक्तता होणार नाही आहे असं सांगितलेलं आहे. आणि त्याचे ते जन्मवृथा होय भूभार सर्वता तेथे दंबे स्नान करिता मुक्ती हाता येत असेल. तर अशा प्रकारे त्याचा या भूमीवर काय आहे, भार आहे. जो आंघोळ करत नसेल तर भूभार झालेला आहे आणि तो कैसाही आंघोळ करेल सकाळी संध्याकाळी या महिन्यामध्ये तरी तो मुक्ती त्याच्या हाताला येईल असं सांगितलेलं आहे. जो अधिक मास स्नान न करे त्याचा धरेसी भार होय अजापरी तैसा वृक्ष नद्या आणि गिरी यांचा हे होत नाही पाय. आता या पृथ्वीवर दगड कधी येतील झाडं कधी येतील तेव्हा ते भार नाही म्हणा त्यांचा. पण जो अधिक महिन्यामध्ये माणूस आंघोळ करत नाही त्यांचा या पृथ्वीवर काय आहे, भार आहे असं सांगितलेलं आहे. जे मदभक्तीने अधिक मासे स्नान करते विनयसे सर्व तीर्था स्नान फळ त्याचे यपरलोके लाभते. व या अधिक महिन्यामध्ये तुम्ही भक्ती करा, स्नान करा, सर्व तीर्थाचं फळ आपल्याला प्राप्त होईल. डबल त्याच ओवीर आलेले आहेत. आणि शिवादे देव तर्पण सदा तयासे राहते प्रसन्न म्हणून सर्वदा दान अधिक मास स्नान करावे. मग शिवादे देव संपूर्ण मग तुम्ही कुठल्याही देवाचं नाव घ्या अधिक महिन्यामध्ये आंघोळ करा सर्व काम पूर्ण होईल. यज्ञ यागादीन श्रमता आपणा मुनिशी द्यावी योग्यता ऐसे भाविती तई सर्वता अधिक मास स्नान करावे. बघा मला यज्ञ करायचा आहे मला दान करायचं आहे ते सगळं फुकाट आहे काही करू नका फक्त या अधिक महिन्यामध्ये काय करा आंघोळ करा असं सांगितलं आहे. मग तुम्ही यज्ञ याग दान धर्म केल्याचं काय मिळेल, पुण्य मिळेल. नाना यज्ञ गृहातनी आणि इष्टादे केल्या वाचुनी जे स्वर्गाचे इच्छिते तयांनी अधिक मास स्नान करावे. तर मग बरंचसं त्या यज्ञ केल्या इच्छा पूर्ती आहे माझं हे करायचं आहे ते करायचं आहे ते सगळं सोडून द्या. पण या अधिक महिन्यामध्ये काय करा एक दिवस तरी आंघोळ करा. गोभूमीचे तीर वस्त्र सुवर्ण आणि अन्नादी दाने दिल्याविन स्वर्गाचे इच्छिते तया दान अधिक मास स्नान करावे. मग आपण बोलतो मी गाय दान करायचं आहे, जमीन दान करायची आहे, सुवर्ण दान करायचे आहे ते इच्छा केलेली आहे पण ते नाही झालं तर निदान या अधिक महिन्यामध्ये आंघोळ करा. हे जे इच्छा केले ना ते इच्छा तुमची परिपूर्ण गो भू रत्न हिरण्य जमीन कृच्छ चांद्रायणे जे व्रतांनी स्वतनु शोषल्या वाचुनी स्वर्गलोकवास इच्छिते तयानी अधिक मास स्नान करावे. बघा काय काय उपमा दिले आहेत आणि काय काय आपल्याला दृष्टांत दिले आहेत. ज्याला इच्छा केली आहे मी आवलं यज्ञ चांद्रायणवर करीन, मी अमुक करीन, मी उपास तपास करीन पण ते सोडून द्या. समजलं का, अधिक महिन्यामध्ये आंघोळ करा सगळं केल्याचं पुण्य आहे. वैशाख तप चैत्री होम कार्तिक मासे दान धर्म ऐसे एकमेकाचे एक एक कर्म फलद उत्तम कथेल्याचे. बघा हा वैशाख महिन्यामध्ये तप करायचो, चैत्र महिन्यामध्ये होम करतात ना हे सगळं सोडून द्या पण अधिक महिन्यामध्ये एक वेळेस आंघोळ करा. हे सगळं होम दान केल्याचं पुण्य आहे. आणि अधिक मासे तो अनुदिनी होम तप दान हे तिन्ही विशेष फलदायक म्हणून सकल पुराणे कथेल्याचे. सगळ्या पुराणामध्ये कथन केलेलं आहे. हे होम जप तप साधने कछूला नाही लागतो. हे जप तप साधन तुम्ही बाजूला टाका फक्त भगवंताचं नामस्मरण एक आंघोळ करा या महिन्यामध्ये सगळं आपण केल्याचं पुण्य आहे. दानी तपिला अतिथी भक्त याचे ज्या सद्गती प्राप्त होतं त्यास अधिक मास स्नान करत्याप्रत होती प्राप्त. इंद्रिय हे इंद्रिय हे लक्ष्मी जे अधिक महिन्यामध्ये आंघोळ करून ना ते सगळं तप यज्ञ केल्याचं दान धर्म केल्याचं पुण्य एका आंघोळीमध्ये आहे.
अनु अन्य पुण्य करून या भवस जरी पावला देव लोकास तरी सुखोप भोग पुण्यनाश होती जन्मास मागुतीये. जरी तुम्ही अन्य पुण्याची पावटी सरे मग इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारी. पुण्य संपल्यानंतर तुम्हाला माघारी यावं लागेल. पण या अधिक महिन्यामध्ये एक दिवस जर आंघोळ केली पुनरपी जननम जठरी शयनम पुन्हा आईच्या उदरामध्ये आपल्याला जन्माला यायची पाळी येणार नाही असं सांगितलेलं आहे. आणि अधिक मास स्नाने पायी एकदा ज्या लोकाशी जाई तेथून पुनच्च महिठाई जन्म न यायची कदापि. या अधिक महिन्यामध्ये एक जरी आंघोळ केली तर पुन्हा आईच्या उदरामध्ये आपल्याला यायची पाळी येणार नाही आहे. अखंड वैकुंठवास मिळेल. प्रिय अधिक मास स्नानाहुनी पवित्र काही न मिले शोधिता जगत्र. हे सर्व पापनाशक विचित्र सर्वत्र मान्य असे. सर्वत्र मान्य असे. अधिक महिन्यामध्ये एक दिवस तुम्ही काय करा आंघोळ करा सगळं देवाला पापनाश करेल पण सर्व मान्य होईल. इतर कृत्याचे ना एक कारण याचे करते सर्व पाप धन जैसा महाप्रदीप्त कृशान इंधन सर्व जाळीत. काय शब्द वापरले दादा का जैसा वला सुका लाकूड टाकला आगीमध्ये तो कृषान काय करताय जाळून घेतो ना कृतांत. तशा प्रकाराने आपण किती पाप केलेले असतील ते या अधिक महिन्यामध्ये एक आंघोळ केले तृणाग्नी मेले समरस झाले. तैसे नाम केले दप्तारी गवतावर आपण एक माचीशी काडी टाकतो अख्ख्या जंगलाचा काय होतोय खाक. तसे आपल्या पापाचा एक आंघोळ केल्याचं खाक होईल असं सांगितलेलं आहे. हे सर्व प्रकारे हितकारी जन्म मरणाचे फेरेवारी येण्याचे सर्व नरणारी मुक्त सत्वर हे होतात. जन्म मरणाचे फेरे 184 फेर आपलं काय केले जातील चुकलं जातील जन्म मरणाचं. आपण जर आंघोळ केली तर या महिन्यामध्ये ऐसे अधिक मास स्नान निस्सिम्याचे महिमान विविध विधी शिव के सहस्रवदन नवे समर्थ वर्णवया. अव शंकर वर्णू शकत नाही. ब्रह्मदेव 4 तोंडाचा शिव विधी हे 1000 तोंडाचा कोण आहे शेत तर त्याच्या जीवा चिरलेले आहेत. तर मी एका तोंडाने लक्ष्मी काय वर्णन करू. या एक दिवसाच्या अधिक महिन्याचं पुण्य परे केवळ लोकितार्थ प्रियम्या तुझं कथिले किंचित याचे श्रवण पर्यंत त्वरित पापे समस्त लोपती. बरं नका आंघोळ करू पण या ग्रंथ या अध्याय तरी तुम्ही ऐका वाचा श्रवण पठणाने सुद्धा आपली आंघोळ झाल्याचं पुण्य प्राप्त होईल. आणि आदिव्याधी जाती हरून सकळ कामना होते पूर्ण ऐसे सांगून स्नान महिमान पुनच्च भगवान बोले की. असं या अधिक महिन्याच्या एक दिवसाचा आंघोळ केल्याचं पुण्य सांगितलेलं आहे. पुन्हा भगवंत सांगतोय पुढे ऐका. प्रिय अधिक मासे नित्य स्नान न घडे तरी करावे त्रिदिन तयाचे फळ संपूर्ण वर्णुकवन शकेल. नाही तुम्हाला महिनाभर आंघोळ होत ना तर 3 दिवस तरी या महिन्यामध्ये काय करा आंघोळ करा असं सांगितलं आहे. सर्व सुख धन दीर्घजीवित निरोगिता सुकीर्ती बहुत स्वर्ग मोक्ष इत्यादी समस्त क्रमे लाभत येण्याची. आपल्या वाट्याला सर्व सुख मिळेल आणि दीर्घ जीवित मिळेल म्हणजे आपण 100 वर्ष जगणार. त्याच्यानंतर निरोगता म्हणजे आपल्या वाट्याला रोगराई येणार नाही आहे. आईची ऐकून वाणी पद्म लक्ष्मी म्हणे व चक्रपाणी पुन्हा पुन्हा मी प्रश्न करतो म्हणून रागमणी न धरावा. परत लक्ष्मी प्रश्न करतोय का हे 3 दिवस एक दिवस आंघोळ केल्याचं काय पुण्य आहे ते मला तुम्ही सांगा. पुन्हा पुन्हा प्रश्न करतोय राग धरू नका. भक्त कामना पुरविणे याचे प्रभूचे मुख्य करणे म्हणून प्रभू मी निर्भीडपणे ऐसे आता विनवित. निर्भीड म्हणजे माझ्या नवऱ्याच्या बरोबर मला बोलायला काय हरकत नाही. निर्भीड कारण बाईचं आणि नवऱ्याचं भाषण असलं ना का बाई बिनधास्तपणे नवऱ्याच्या जवळ बोलू शकते पण मामाच्या जवळ बोलू शकत नाही कारण तर त्यांचं वय आहे. अधिक मासेच्या त्रिदिनी स्नानेसे कोणासे गती मिळाली कैसे ते साध्यात कथा ऋषिकेशी सांगा मदसे दयाला. 3 दिवस अधिक महिन्यामध्ये आंघोळ केली तर काय फळ मिळालं ते मला तुम्ही सांगा. ऐसे ऐकून शारंग पाणी म्हणे प्रिय क्षीरग्ध तने समुद्र तनही अद्भुत कथा तुझं लागुनी सांगतो साधने ऐके तू. अद्भुत म्हणजे हे कोणी घडलं नाही न बघितलं नाही न केलं नाही हे तुला मी व्रत सांगतोय ते ऐका 3 दिवसाचं. दक्षिण देशी अति पवित्र गोदावरी नदीच्या तीरी तेथे पैठण नामे सुंदर एक नगर आहे. बघा दक्षिण दिशेला पैठण नावाचं गाव आहे गोदावरी नदीच्या तीरावर. तिथं एक वेद शर्मा नावाचा ब्राह्मण होता. त्याला बायको होती. त्याला मुलबाळ नव्हता. ते दोघं काय करायचे अधिक महिन्यामध्ये
3 दिवस आंघोळकरीचा नियम करायची. कारण महिनाभर आपल्याला जमणार नाही, वय झालं बाबाच्या आवरो म्हातार वय झालं, आंघोळीला जाता येणार नाही. आता गोदावरी नदी काय आहे, तरघरपर्यंत आहे ना, बेलापूरपर्यंत त्यांचं गाव आहे. मग इथून चालता चालताना पहिले काय गाड्या नव्हत्या, तर आपल्याला रात्रीची आंघोळ करायची आहे ना. मग आता त्याला दोघांना कळकळ लागली, अधिक महिना जवळ आला ना, आपलं म्हातार वय झालेलं आहे ना, आपल्याला तवरे लांब नदीवर जाता येणार नाही. मग काय करायचो, ऐसा त्या दोघांना नवऱ्या बायकोला विचार पडलाय. त्या माझे चातुर्वर्ण समजतो, स्वधर्मे वर्तते सतत, श्रुतिस्मृती सदाचारयुक्त अस्ति पंडित सर्वही. त्या पैठणमध्ये सदाचार आचरण करणारे ब्राह्मण होते, वेदोक्त ब्राह्मण होते. आणि जे साधा शुल्लक ब्राह्मण होता, त्यांना म्हातारवय आलेलं होतं, त्यांना महिनाभर आंघोळीची ताकद नव्हती. आयशा त्या नगरी पूर्वी देखो आचार्यप्रिय स्वधर्म पालक धर्मशर्मा नामक ब्राह्मण एक राहत होता. धर्मशर्मा त्याचं नाव काय होतं, धर्मशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता, त्याला वय झालेलं होतं 90. मग तो अत्यंत वृद्धमय बुद्धिमान सज्जनमान्य महाविद्वान श्रद्धापूर्वक नियमे अनुदिन स्वधर्माचरण करीत. स्वधर्म म्हणजे आपल्या स्वधर्मापर्यंत वागायचा, नित्यनेमाने आंघोळीला जायचा. पण एवढंच काय वय झालेलं होतं, आता त्याला अधिक महिना येणार आहे, याची त्याला काय लागली होती, मला कळकळ लागलेली होती. आपल्याला या महिन्यामध्ये महिनाभर आंघोळ होणार नाही आहे. तो ते कदाचित कालपर्यंत वहिला अधिक मास प्राप्त झाला, ते तिच्या स्नाने सर्व जीवाला मत पुण्य प्राप्त होय पय. अधिक महिन्यामध्ये जर आपण आंघोळ केली तर त्यांचं दोघांचं इच्छा आहे काय, लोकांना पुण्य मिळेल ना, आपल्याला काय मिळेल, आपण व्यर्थ जन्म घालवलेला आहे, आपण कशी करायची, वय झालेले आपल्याला आंघोळ करता येणार नाही. तर त्या धर्मशर्माने म्हणातो चिंतिले की काय करावे येतं. वृद्धत्वामुळे ह्या अधिक मासात नित्य स्नान घडू शके नाही. पण आता म्हातार वयामध्ये आपल्याला आंघोळ होऊ शकत नाही. मग त्याने 3 दिवसाचा संकल्प केला का 3 दिवस तरी मी इथून तरघरपर्यंत काय करेन, आंघोळीला जाणार. तरी मासातील जरी 3 दिवस यथाविधी आंघोळ झाली, अधिक मासा अग्नाशन न स्नाने विना दडू नये. अधिक महिन्यामध्ये 1 दिवस तरी काय करा, आंघोळ करा, दडवू नका. बाबा मी नाही आंघोळ करी, 30 दिवसात नाही जमली तर 1 दिवस 3 दिवस तरी करा. जो दडवेल तर तो माणूस नाही, तो जनावर, असं उपमा दिलेली आहे. यथाशक्ती धर्माचरण करावे ऐसे श्रुती वचन, म्हणून शक्तीनुसार मी त्रिदिन स्नान करीन ह्या मासी. मग त्याने पण निश्चय केला का मी नाही महिनाभर होत ना, 3 दिवस तरी मी या महिन्यामध्ये आंघोळ करीन. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. तुम्ही निश्चय करा, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस, ते फळ आज ना उद्या आपल्याला प्राप्त होणार. सिंधुजा आयुष्य त्या धर्मशर्माने निर्धारिले स्थिर बुद्धीने पुढे मलमासाते बहु प्रीतीने त्रिजीवन स्नान आरंभिले. किती 3 दिवस सिंधूला सांगतो, म्हणजे लक्ष्मीला भगवंत सांगतोय, या वेद शर्माने 3 दिवस आंघोळ करायचा नियम केलाय. गौतमी माझे यथाविधान 2 दिवस सारेले स्नान, 3ऱ्या दिनी प्रत्यय उठवणं गौतमीला गुण पावला. 2 दिवस अगदी नित्यनेमाने आंघोळ केली 4 वाजता आणि सकाळी 3ला उठला. 3ऱ्या दिवशी आंघोळीला गेला, 4 वाजता गेला, बरोबर एक रस्त्यामध्ये भूतीन भेटलेली आहे. आता म्हटलं आपल्या आंघोळीला काय आलेलं आहे, विघ्न आलेलं आहे. स्नान करून या नित्यवत शुद्ध कमंडळू जल पुरित, हस्ती घेऊन स्वग्राप्रत जावया त्वरित परतला. ते अरुणोदयाचे शुभ वेळा नक्षत्र प्रकाश मंदावला, तर मार्ग जाता त्या ब्राह्मणाला प्रेत भेटला अवचित. तर अशा प्रकाराने आंघोळ झाल्यानंतर आपण तुळशीला पाणी टाकायला तांब्यावर पाणी घेतो नाही का, तसं त्याने घेतला ना, यायला लागला. येता येता त्याच्याजवळ एक भूत आलेला आहे, प्रेत म्हणजे भूत. तो क्षुधातुला अत्यंत घोर, नेत्रदयचे खदिरांगार, धमनीयुक्त शुष्क शरीर, कापते थरथर सर्वदा. धमनी म्हणजे समजतंय, धामण आपला कडके असतं बघा, तशा प्रकारे त्याचं शरीर कडका आणि डोलं नुसतं लाल गुंज झालेलं आहे, पोट काट्याशी लागलेला आहे. ऐसा तो भूत तडफडायला लागला. कशामुळं, आता म्हटलं मी या माणसाला खाईन असा त्याचा निश्चय. पेटता महावृक्ष खुट, तैसा तेजे दिशे विकट, कराल जिवा दारात सगट, सखोल पोट दरी जैशी पै. मग पोट काट्याशी लागलेला आहे दरीसारखा.
पिंगटवर्ण बाबर झोटी ते भयान रुले पृष्ठी वारंवार हस्ताचं पेटी हृदयपटी ताडीत असे. काला तर त्याला पाणी मिळत नाही, भूताना पाणी चांगलं नाही, संडास बाथरूमचं खायला काय मिळत नाही. मग त्याला वाटलं काय आता माझं काही खाद्य आलो म्हणून पोटावशी हात मारायला लागलेला आहे. तया त्या वारंवार मुखा पसरितो हाहाकार शब्द गरजतो. ऐसा भयंकर अत्यंत भयानक भूत होता पै. भयानक असं तोंड वासून तो पुढं आलेला आहे. तया पाहुणे तो ब्राह्मण अत्यंत हलू बोले वचन. अरे तू ऐसा भयानक महान ऐसी कोण सांग मज. तेव्हा त्या ब्राह्मणाने विचारले, हे बाबा तू ऐसा तू कोण आहे, तोंड वासून राहिलेला तू कोण आहे ते मला सांग. ते विप्रवाने पडता करणी अति दृष्टीत होता क्षणी. त्या प्रेताशी किंचित ज्ञान होऊनी विवेक मनी उद्भवला. बघा ब्राह्मणाने बोललं तू कोण आहे. इतक्यामध्ये त्या भूताला वाणी सुटली चांगली गोड बोलण्याची. मी कोण होतो पहिल्या जन्माला न काय वाईट कर्म केलं ते आता तो सांगायला लागलेला आहे. मग तो प्रेत हस्त जोडून धर्मशर्म्याप्रती नमस्कारून अतिविनय सूक्ष्म वचन बोलता झाला साक्षेपे. मग तो हात जोडून धर्मशर्म्याला बोलायला लागला का मी कोण होतो ते आता पुढे ऐका. ते हे भगवान विप्रेंद्रवरा सांगतो ऐके मम सत्य समाचारा. सकळा जना ते भीत देणारा ऐसा मी खरा प्रेत आहे. सगळ्या लोकांना भीती देणारा ऐसा मी कोण आहे, भूत आहे. प्रेत म्हणजे भूत आहे. आमचे भक्षण निंद फार दुर्गंधी किळस देणारा आणि स्मशानादी स्नाने घोर स्थाने घोर तेथे निरंतर वास आम्हा पै. तर आम्ही स्मशानामध्ये राहणारे, आम्हाला दुर्गंधी असते ने वास येतो, संडास बाथरूम अशा ठिकाणी आमची काय असते, वस्ती असते. छिद्र पाहुण्या लोकांचे पिडावे ह्याची काम आम्हासी अत्यंत दुरात्मा माणसे अहर्निशे वसत आहे. तर अशा प्रकार छिद्र म्हणजे कुणाचा काय गुन्हा, संडास बाथरूम पाणी नाही न्यायला, संडास तैसा आंघोळ नाही केली का त्यानं आमचं छळण्याचं काय आहे काम आहे, याला छिद्र ओतलेलं आहे. तैसा म्हटलं मी दुरात्मा माणसे यो मी जन्माला आलेले आहो. परी तद दृष्टीने मजवरी आणि कानी पडले तय वैखरी त्याने योगे मज अंतरी किंचित ज्ञान उद्भवले. तददृष्टी म्हणजे तुझ्या दृष्टीने आज मला काय झालेले आहे, ज्ञान प्राप्त झालेले आहे. मग मी पहिल्या जन्माला काय आचरण केलं न मला ही भूताची वणी कशी आली ते मी तुला सांगतोय ना. माझा उद्धार कशाने होईल ते पुढे ऐका. आणि विवेकही झाला उत्पन्न म्हणून प्रार्थितो कर जोडून तरी दयाला कृपा करून मज लागे उद्धरी. मज लागे उद्धरी म्हटलं माझा उद्धार कर बस. म्हटलं या भूताच्या योन्या सगळ्या योन्या पत्कारतात. डुकराला गटारात बसता येते, कुत्र्याला सावली खाली बसता येते, सगळ्या योनीना सगळं काय करता येते. पण भूत योनी काय बसते, माल जमीन असतं बघा खडकाल अशा ठिकाणी भूताची योनी असते. त्यांना पाणी नाही, झाड नाही, झुडूप नाही. जे का सकळ पुण्यकारक आणि सर्व पापाचे नाशक ते तव दर्शनालोलिक आज मद देख झाले पै. आज माझं काहीतरी भाग्य उदयाचा ठसा तेने जोडे संत पायो. आज म्हटलं माझं भाग्याचा उदय आहे पण आज मला संतांचा पाय बघायला भेटलेला आहे. ऐसा तो भूत बोलायला लागलेला आहे. तरी आता सत्वर निश्चयसी उत्तम सौख्य होणार मदसी. ऐसे तो पिशाच धर्मशर्म्यासी आणि विनयवेसी बोलत असे विनयसी. मग तो विनंती करून बोलायला लागला धर्मशर्मा का तू पहिला कोण होता, तुम्ही वाईट कर्म काय केलं ते पहिला मला निवेदन करा. तवा धर्मशर्म्याच्या हृदयी कृपा उपदरे प्रेताविषयी दीनदयालुत्व संताटाई सर्वदा पायी वसत असे. कारण संत कसे आहेत, दीनदयालू आहेत, त्यांना संतांना दया येतो तशी दया आलेली आहे. कैसा ये महापापी असून जरी का रिगेल संताशी शरण तरी ते तत्काल कृपा करून दया तया लागून उद्धय आपणा करिसित आपणा काय बोलतात कृपा कटाक्षाने आलेले पुन्हा पदी बैसविले. संत कसे आहेत, कृपा कटाक्ष आहेत, दयाळू आहेत, ते आपल्या मांडीवर काय करतात, बसवतात. तशा प्रकार तुम्ही दयाळू आहात, तुम्ही माझा उद्धार कराल याची मला खात्री आहे. ऐसा सत्पुरुषाचा स्वभाव तेथे उच्च नीच नाही भाव यक्ष राक्षस पिशक मानव इत्यादी सर्व समस्त त्याचे पै. मग ते भूत असो कोणी असो संतांना ते नाही. संतांचा एका संतचरणी राजा लागता सहज वासनेचे बीज जळून जायो. संतांच्या चरणाची धूळ लागली का तो भूत असो किंवा पिशाच असो काही असो त्याचा काय होतोय, उद्धार होतोय. असो तो धर्मशर्म ब्राह्मण दीनदयाळू असे म्हणून त्या प्रेताविषयी कणवाळून बोले वचन तयासी. मग तो आता सांगायला लागला मी कोण होतो, मी काय आचरण केलं त्या वेद शर्माला सांगायला लागला.
अरे प्रेता तुझं हे असले प्रेतत्व कोणत्या पापी आले हे जर सांप्रज्ञान असले तरी तू पहिले सांग म्हणून हे भूता म्हटलं तुला हे ज्ञान प्राप्त कसं झालं, तू पहिल्या जन्माला कोण होतात हे जर तुला ज्ञान प्राप्त असेल तर तू मला सांग. त्या सर्व पापाचे निवारण मी यथाशक्ती करीन जाणं. हे ऐकून त्या प्रेतांचे तत्क्षण पूर्वस्मरण झाले. पण ताबडतोब त्याला पूर्वीचं स्मरण झालं. मी पूर्वी जन्मी कोण होतो न काय पापाचरण केलं तू सांगायला लागला भूत. मग तो जोडणे उभे हस्त विनवे बोले धर्म शर्मासी प्रत. हे दया नाव मी पूर्वजन्मातो पापे बहुत आचरले. हे दादा म्हटलं मी पहिल्या जन्माला पाप जास्त केलेली आहे. स्वर्गादी बहु वस्तू चोरिल्या स्वर्णादी बहु वस्तू चोरिल्या परदार असंख्य भोगिल्या अनेकविध सुरा सेविल्या कुमारी भोगिल्या बलात्कारे कुमारी भोगिल्या बलात्कारे कोवळ्या कोवळ्या पोरींचा बलात्कार केलेला आहे. बहुशे बायकांचा मी व्यभिचार केलेला आहे. सोनं चोरलेलं आहे आणि अनेक दारुवा वगैरे मी पिलेले आहेत. ब्राह्मण घात बहुत केले द्रव्यलोभे बालक व दिले इत्यादी नाना पापांचे आगळे पर्वत केले. म्या तेथे पण पापाचे पर्वत केलेले आहे. लहान लहान पोरं मारलेले आहे. ब्राह्मणाचा घात केलेला आहे. पुढे आयुष्यातील यमदूतांनी मद बांधून नेला लवलाई नेऊन यमपुरी ठाई नरकडोही टाकिले. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुस आलो. मी मेल्यानंतर मला वरीत यमपुरीमध्ये कोंडवलेला आहे आणि तिथं माझा 7 बाराचा उतारा काढून मला काय यातना दिल्या पुढे ऐका. तेथे अनंत संवत्सर नरक दुःखे बघून फार आता मध्ये प्रेत शरीर अत्यंत घोर दिले असे पै. तिथं मी नाना नरकाच्या डुकराच्या कुत्र्याच्या सगळ्या योन्या भोगल्या. न शेवटी मला या आता जंगलामध्ये भूताची योनी आलेली आहे. न तुझं दर्शन झाले तर आज मला बोलण्याची ताकद आलेली आहे. तेथे कोट्यावधी नाना भोगिले म्या भोगिल्या घोरी हातनं परी पापाचा परपारदान मज दिसेने अद्यापी. बऱ्याचशा मिनी भूताच्या योनी 1000 संख्या भोगल्या पण माझ्या पापाचा परिहार होईल असं मला काही दिसत नाही. पण आज तुझं ज्ञान दर्शन झाले तर आज मला बोलण्याची ताकद आलेली आहे. आज माझा उद्धार होईल याची मला खात्री आहे. किंवा ज्यापेक्षा हे चांगले तव दर्शन मध्ये लाभले तस्मात पापाचे परतीर भरले मिळाले पैसेही दिसताय. ताबडतोब पापाचे परतीर म्हणजे नदीतून मी पलीकडे जायला माझा आता यो झालेला आहे आठव आलेला आहे. म्हणजे मला उद्धार होईल याची मला खात्री आहे. ऐसे प्रेताचे ऐकथा वचन तो धर्मशर्मा दयाळू ब्राह्मण म्हणे रे प्रेत तो संपूर्ण नाशितो जाण आताची. अरे म्हटलं तुला ताबडतोब पापातून काय करतोय मुक्त करतोय. ऐसे बोलून विप्रेत सत्वरी काय केले ऐके सुंदरी श्रीहरीचे स्मरणांतरी उदक करी घेतले. मग ताबडतोब श्रीहरीचं नाव घेतलं आणि त्याच्या हातावर 3 दिवसाचं पाणी सोडलं. आंघोळ केल्याचं पुण्य ताबडतोब तो भूतातून मुक्त झाला. आणि स्वया अधिक मासात 3 दिनी जे यथाविधी केले स्नान तत्पुण्यदानाचा संकल्प करूनी सोडिले जीवन तया असती प्रेता असती. ताबडतोब प्रेताच्या हातावर 3 दिवसाचं पुण्य दिलं बरोबर सोडलं त्याने तो भूतातून मुक्त झालेला आहे. ऐसे ते पुण्य मिळता समजतो दिव्य रूप झाला तो प्रेतो. मग वंदुनी त्या ब्राह्मणा प्रतो स्तवन लागू आनंदे तो नाना भोग परिपूर्ण आणि अप्सरागण संकीर्ण. ऐसे ते अतिउत्तम विमान स्वर्गाहून उतरले. ताबडतोब तो पापातून मुक्त झाला. विमान आला आणि विमानामध्ये बसून तो स्वर्गाला गेला. बघा जो खरा पाप पुण्यवान होता तो तयात राहिला आणि पापी होता तो उद्धरला. ऐसा देवाचा काय आहे म्हणून जनाबाई होते धुंद झाला तुझा दरबार. चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचे मारेले बाल. इथे तुझी रणकी झाली. अरे दलाला माझ्याच जात्यावर आला न माझ्या सोन्याचा शाला टाकून तू गेला कला तर युवत चोरीचा आल यावा म्हणून. ऐसा वेश्या गणिकाती सत्य लोकांनी आणि पतिव्रता उठ्ठा गुंतविली. म्हणजे उर्मिला ही लक्ष्मणाची पत्नी हिने 14 वर्ष सूर्य बघितलेला नाही आहे तर त्या पतिव्रतेचं नाव नाही आहे. आणि ज्याही 2-2 बाटीवलं नवरं त्या पहिल्या कुठे गेल्या पतिव्रता सती गणल्या गेलेल्या आहेत. ऐसा झुंज झाला तुझा दरबार. म्हणून जनाबाई बोलतोय हे इथे देशी तवा घेशी. तुला द्रौपदीने बोट बांधायला कापड दिला तेव्हा तिला लुगडी पुरवली. सुदामेने मुठभर पवा दिला तेव्हा त्याला सोन्याची नगरी दिली. अशा प्रकाराने म्हणजे आज ज्याने पाप केलेला आहे तो पहिला उद्धरला. ज्याने तपश्चर्या केली तो आद्यपर्यंत या भूतलवारावर हा असा देवाचा कारभार उलटा आहे. तया माझे तो बैसोनिया तत्क्षणी
भावेस्तविते विप्रा लागुनी तत्प्रसादे निर्जलवणी आनंद पावला झाला तो आनंद पावला म्हणजे विमानामध्ये बसला आणि वैकुंठाला गेला. इंद्रिय अधिक मासे त्रिदिन स्नान करिता ऐसे पुण्य मग 30 दिवस अनुदिन करिता कोणते वर्णन शकेल. 3 दिवसाचं जर पुण्य दिलं तर एवढा उद्धारला 1 दिवसाने. मग 30 दिवस जर आंघोळ केली तर काय पुण्य वर्णन करता येईल. ऐसे ऐकून या सिंधू नंदिनी म्हणे हे भगवंताच्या कृपाणी तुमची साधुतुल्य वाणी ऐकोनी धनी न पुरेची. हे भगवंता तुमची साधुतुल्य वाणी आहे ही माझं कवच कान बसत नाही. म्हणून आता परत परत तुम्हाला प्रश्न करायचं लागतील ते उद्याच्या अध्यामध्ये. तरी आता कृपा करुणी अनेक सांगा स्नान महिमानं ऐसे ऐकून नारायण पुनश्च सांगू लागला. ते कथा परम पवित्र पुढच्या प्रसंगी विचित्र तरी श्रोते देवनी सूत्र एकाग्र चित्त ऐकिजे. इथे श्री अधिक मास महात्म्य बृहन्नारदे पद्माधार सज्जन श्रुते कोच्चतुर 21वा अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेच्या. जय जय रघुवीर समर्थ वासुदेव हरी वासुदेव हरी.